काय मस्त दिसते ना रेसिपी. तर हीच आहे आजची रेसिपी, आपली कैरीचे आंबट गोड लोणचे. फक्त 5 मिनिटात तयार होणार आहे. तर मी धनश्री आपले स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये, म्हणजेच डीडीज रेसिपी हाऊस यामध्ये. तर आज मी सांगणार आहे फक्त 5 मिनिटात आपल्याला कैरीचे लोणचे, आंबट गोड लोणचे कसे बनवायचे. त्यासाठी मी 2 कैरे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. धुवून घेतल्यानंतर कैऱ्यांचे आपण साल काढून घेणार आहोत. व्यवस्थित साल सगळे व्यवस्थित काढायचे आहेत. अशा रीतीने साल तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर आपण त्या कैऱ्या छोटे छोटे काप करून कट करून घ्यायच्यात त्या कैऱ्यांच्या, जेणेकरून जास्त मोठे पण नाही ठेवायचे, जास्त छोटे पण नाही ठेवायचे. आपण बटाटा कसा कट करतो तसे छोटे छोटे काप करून कट करायचे. आणि अजून सांगते, हे लोणचं तुम्ही कितीही दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. खूप छान राहतं हे लोणचं, मस्त आणि टेस्टी तर एवढं लागतं की बस. बघू शकता तुम्ही कशा रीतीने मी हे काप केलेले आहेत. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. 1 वाटी काप घेतलेले आहेत मी कैरीचे. त्याच्यासाठी अर्धा वाटी गूळ खिसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे 5 ते 6 पानं. आता मी एक पॅन घेत आहे. त्या पॅनमध्ये मी तेल टाकत आहे. बघू शकता तुम्ही. आता मी तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये. आता 2 चमचे मी तेल टाकलेले आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता, कमी जास्त तुम्हाला जसं लागत असेल तसं. यामध्ये मी आता अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की आपल्याला त्यामध्ये टाकायचे जिरं. बघू शकता जिरे किती मस्त तडतडले. त्यानंतर आपण टाकतोय त्याच्यामध्ये लसूण नंतरून टाकणार आहोत कढीपत्ता. बघू शकता काय मस्त फोडणी बसली लोणच्याला, दिसली. अशाच रीतीने व्यवस्थित, जास्त जाळायची नाही आहे, करपवायची नाही आहे. अशीच ब्राऊन कलर येईपर्यंत फोडणी घ्यायची. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कैरीचे काप. बघू शकता मी तुम्ही कसे टाकलेले आहेत कैरीचे काप. बारीक बारीक कट केलेले आहेत, जास्त मोठे नाही जास्त बारीक नाही, मीडियम साईजचे कट करायचे आहेत. त्याच्यानंतर मी टाकत आहे हळद. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तुम्हाला जो आवडत असेल, तुमचा घरगुती कोणताही असेल तो टाकू शकता तुम्ही. आता याच्यानंतर मी टाकणार आहे मीठ. माझ्या अंदाजाने अर्धा चमचा टाकलेला आहे. तुम्हाला जसं कमी जास्त लागत असेल तसं तुम्ही ॲड करू शकता मीठ. बघू शकता. याच्यामध्ये थोडंही पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला, फक्त वाफेवरतीच कैरी शिजवायची आहे. त्याच्यामुळे आपलं हे लोणचं कितीही दिवस चालू शकतं. आता याच्यावरती मी ताट ठेवते. 5 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित. बघू शकता तुम्ही. थोडंसं एक असं चमच्याच्या साह्याने बघायचे शिजले का. बघा तुम्ही, अर्ध शिजलेलं आहे. अर्ध शिजवायचं आहे, पूर्ण नाही शिजवायचं, नाही तर गूळ टाकल्यावरती गाळ होतं त्याचा. आता मी अर्ध शिजल्यानंतर त्याच्यामध्ये सगळा गूळ टाकलेला आहे. अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे मी, तो टाकलेला आहे. आता परत आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवून, बघा सगळं व्यवस्थित घ्यायचं. आता परत आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवून हे वाफलून द्यायचं. आणि हे लोणचं आहे ना, तुम्ही बघू शकता किती इतकं मस्त दिसतं ना हे लोणचं. खरंच बघितल्या तोंडाला पाणी सुटतं. आता हे लोणचं आपण भातासोबत खाऊ शकतो, खिचडी भातासोबत खाऊ शकतो, भाकरी, चपाती. जेव्हा कधी भाजी नसेल आणि आपल्याला भाजी खायचा कंटाळा आलेला असेल, तेव्हा हे लोणचं नक्की करून खा किंवा करून ठेवा आणि तुम्हाला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस खा. खूप छान राहतं हे लोणचं, खराब होत नाही, काय नाही. मस्त काचेच्या बरणीत आपल्याला हे भरायचे आणि फ्रीजमध्ये. तुम्हाला 1 किलो 2 किलो कैऱ्यांचे करायचे असेल तरी करू शकता. फक्त मी प्रमाण सांगितल्याप्रमाणे 1 वाटी कैरीसाठी अर्धा वाटी गूळ खिसून एवढं घ्यायचं आहे योग्य प्रमाणात. खूप छान राहतं. थँक्यू.